नमस्कार, मी हेमाली मोहिते. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो. आज आपण सौंदर्य विषयक समस्यांवर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे केसांच्या समस्यांवर वन स्टॉप सोल्युशन आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयावरील तज्ञ डॉक्टर सायली अथणीकर. त्यांचं आपण स्वागत करूया. डॉक्टर सायली, आपलं खूप खूप स्वागत आहे हॅलो 24 तास या खास कार्यक्रमामध्ये. नंतर डॉक्टर सायली अथणीकर यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर सायली अथणीकर गेल्या काही वर्षांपासून हेअर अँड स्किन फॅक्टरीमध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. 1000हून अधिक क्लायंट्सवर त्यांनी आतापर्यंत यशस्वी उपचार केलेत. SRS ग्रुपची मालकी असलेले हेअर अँड स्किन फॅक्टरी ही प्रीमियर हेअर अँड स्किन सर्व्हिसेस कंपनी आहे. त्यांच्या शाखा मुंबई, पुणे, औरंगाबाद, गुडगाव, बँगलोर, हुबळी, चेन्नई, कोलकाता, मैसूर आणि हैदराबाद इथं आहे. कमीत कमी किमतीत रिझल्टची गॅरंटी दिली जाते. तेव्हा आज आपण केसांच्या समस्यांवरील सोल्युशन्स काय नेमके आहेत हे जाणून घेणार आहोत डॉक्टर सायली अथणीकर यांच्याकडून. डॉक्टर, सुरुवातीला आधी आम्हाला सांगा की केस गळण्याची मुख्य कारणं काय असतात? केस गळण्याची मुख्य कारणं म्हणजे 3 महत्त्वाचे फॅक्टर आहेत. त्याच्यात पहिला म्हणजे एन्व्हायरमेंटल फॅक्टर. आजकाल पोल्युशन इतकं जास्त झालं आपण बघतोय. दुसरी गोष्ट म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्सेस. काही आजार असतात जसं की थायरॉइड आहे, PCOD आहे, स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या हे आजार आहेत. त्याच्यानंतर डायबिटीज आहे. याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात हार्मोनल इम्बॅलन्सेस होतात आपले आणि आपल्याला केस गळतीची समस्या होऊ शकते. तिसरा फॅक्टर आहे की स्ट्रेस लेवल आजकाल एवढी वाढलेली आहे. इट इज वन ऑफ द मेजर रिझन फॉर युअर हेअर लॉस. स्ट्रेस फॅक्टर हा सगळ्यात मोठा रिझन आहे आपल्या हेअर लॉससाठी. आणि तिसरा म्हणजे आपण म्हणतो की आजकाल खूप फॅड आहे की पार्लर्स आणि सलून्समध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे आपण केसांवर प्रक्रिया करतो, केमिकल्सचा जास्त वापर. हे एक तिसरं रिझन आहे की त्याच्यामुळे हेअर थिनिंग म्हणा किंवा हेअर लॉस आहे हा खूप लवकर प्रमाणात होतो. डॉक्टर, या अनेक केस गळण्यांवर म्हणा किंवा केस पुन्हा हवे असतील तर हेअर ट्रान्सप्लांट विषयी बऱ्याच ऐकलेलं आहे. पण नेमकं हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय याविषयी अनेक जण अनभिज्ञ असतात. तर अगदी सविस्तर सांगाल की हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय? सांगते मी. हेअर ट्रान्सप्लांट ही अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. जसं की आपल्याला माहिती आहे पूर्वी टक्कल पडल्यावर विग घालणे किंवा टोप लावणे हा एवढा एकच उपाय असायचा. पण आता हेअर ट्रान्सप्लांट ही खूप चांगली टेक्निक आलेली आहे. जसं आपण म्हणतो की मेल आणि फिमेल बॉल्डनेस पॅटर्न, टकलाचा दोघांचाही पॅटर्न हा वेगळा असतो. मेलमध्ये आपण बघितलं की हे 2 पीक लेवलला इथे टक्कल वाढायला लागतं आणि फिमेल्समध्ये भांगेचा जो एरिया असतो तिथे टकलेचं प्रमाण आपल्याला लवकर दिसून येतं. तर आपण काय करतो की क्राऊन पार्ट किंवा पीकचा एरिया आहे किंवा भांगेचा जो एरिया आहे तिथे जे आपले चांगले हेअर फॉलिकल्स असतात ते आपण तिथून काढतो आणि जिथे आपल्याला टक्कल आहे त्या भागात आपण ते रोपण करतो, ज्याला आपण हेअर ट्रान्सप्लांट म्हणतो. बरं, मग या हेअर ट्रान्सप्लांटची नेमकी प्रक्रिया कशी असते याविषयी सांगाल? खूप सोपी सर्जरी आहे इतर सर्जरी प्रमाणेच. तुम्ही जर का सकाळी ऍडमिट झाला तर 7-8 तासामध्ये ही सर्जरी होऊन जाते. म्हणजे पेशंटला आपण जर का दात काढायला गेलो डेंटिस्टकडे तर आपल्याला एक लोकल अॅनेस्थेशिया दिला जातो. सेम प्रोसिजर इथेच असते. आपल्याला एक लोकल अॅनेस्थेशिया दिला जातो, भूल दिली जाते आणि पेशंटला कळत नाही काय चाललंय. म्हणजे पेशंट हसत खेळत सर्जरीला झोपू शकतो. म्हणजे म्युझिक ऐकत आपण त्याला ब्रेक देतो, खायला प्यायला वॉशरूमचा ब्रेक देतो, कारण 7-8 तास जवळ सर्जरी चालते आणि अत्यंत वेदनारहित आहे ही. म्हणजे जसं मी सांगितलं की दात काढायला जेवढं पेन होतो तेवढंच पेन आपल्याला या सर्जरीसाठी लागतं. अच्छा, बरं, त्याचबरोबर आणखीन काही टर्म्स आहेत त्याविषयी आम्हाला सांगाल सविस्तर की प्री केअर सर्जरी आणि पोस्ट केअर सर्जरी नेमकं काय असतं? आता बघा, कुठल्याही सर्जरीसाठी एक तयारी लागते. तसंच सेम इथे आहे. प्री केअरमध्ये आपण काय सांगतो की जे पेशंट्स ड्रिंक्स करतात किंवा अल्कोहोल घेतात, स्मोकिंग करतात किंवा ज्यांना खूप चहा आणि कॉफी प्यायची सवय असते, आपण त्यांना ते सर्जरीच्या 10 ते 15 दिवस आधी थांबवायला लागतो, कारण त्याचा इफेक्ट आपल्याला सर्जरीच्या वेळेस व्हायला नको म्हणून. त्याच्यात सोबत काही ब्लड टेस्ट आपण करायला सांगतो, जसं की शुगर लेवल्स आहेत आणि काही इतर आपले पॅरामीटर्स आहेत. त्याच्यासाठी आपण एक ब्लड टेस्टचं प्रोफाईल त्यांना करायला सांगतो
आणि पोस्ट केअर म्हणाल तर जसं मी सांगितलं की सर्जरी नंतर कुठची काळजी आपल्याला घ्यायलाच लागते. तर आणि स्पेसिफिकली आपण जेव्हा ग्राफ्टिंग करतो किंवा ट्रान्सप्लांट करतो त्यावेळेस तो भाग केसांचा ओला नाही व्हायला पाहिजे, म्हणजे तिथे काही इन्फेक्शन नको व्हायला, ड्राय ठेवायचा तो मॅक्झिमम, हेल्मेट नाही घालायचं, स्विमिंग नाही करायचं किंवा केसांना घाम येऊ द्यायचा नाहीये. या ठराविक गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. पण आता जसं तुम्ही सांगितलं की पोस्ट केअर जी काही घ्यायची आहे ते किती दिवस साधारणपणे ही काळजी घेतली गेली पाहिजे की ही कायम घ्यावी लागते म्हणजे हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर? नाही, कायमच घ्यायला लागते असं नाहीये. साधारण सर्जरी नंतर खपली येण्याची जी फेज असते ज्याला आपण शेडिंग फेज म्हणतो तोवर तुम्हाला ती काळजी घ्यायला लागते आणि त्याच्यानंतर रेग्युलर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता निश्चिंतपणे. या हेअर ट्रान्सप्लांट सर्जरीसाठी काही विशिष्ट वयोमर्यादा असते का की या वयोमर्यादात केला तर चांगले रिझल्ट्स येतात किंवा आणखीन काही उशिरा केला तर काही वेगळे रिझल्ट्स येऊ शकतात? नाही, आता तसं बघायला गेलं तर हेअर लॉस आपण अगदी म्हणजे वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. पण जेव्हा आपण ट्रान्सप्लांटची गोष्ट करतो तेव्हा साधारण 18 वयोवर्ष ते 60 वयोवर्ष मधल्या एज ग्रुप मधले कोणीही हेअर ट्रान्सप्लांट करू शकतात. बरं, मग इथे काही म्हणजे महिलांमध्ये काही वेगळी वयोमर्यादा असं काही आहे की पुरुषांसाठी वेगळी असं काही नाहीये? नाही, दोघांसाठी काही वेगळी डिफरंट ट्रीटमेंट नाहीये. हेअर ट्रान्सप्लांट हे सगळ्यांसाठी सेमच आहे. जसं मगाशी मी सांगितलं की दोघांचे पॅटर्न्स वेगळे आहेत, टक्कल पडायचे किंवा बॉल्डनेसचे आपण जे म्हणतो. महिलांमध्ये हा भांगेच्या मधल्या भागात पडतो आणि पुरुषांमध्ये जनरली साईडनी किंवा क्राऊन एरिया आपण म्हणतो तिथे हा आपल्याला जास्त प्रमाणात दिसतो. बरं डॉक्टर, ट्रान्सप्लांटचे हे रिझल्ट्स नेमके कधीपासून दिसू लागतात? जसं मगाशी मी सांगितलं की कुठलीही जखम झाली की त्याच्यावर खपली येते. इट्स अ हिलिंग प्रोसेस. सो ट्रान्सप्लांट केल्यानंतर साधारण 2 ते 3 महिने शेडिंग फेज असते, आपण त्याला शेडिंग फेज म्हणतो. त्याच्यात तुमची खपली निघते किंवा कधी कधी त्याच्यासोबत छोटे छोटे हेअर फॉलिकल्स सुद्धा तुम्हाला दिसतात. तर त्याच्यात घाबरून जाण्यासारखं काही कारण नाहीये. इट्स अ हिलिंग फेज. आणि त्याच्यानंतर साधारण 8 ते 10 महिन्यात तुम्हाला पूर्ण रिझल्ट दिसून येतो हेअर ट्रान्सप्लांटचा. नक्की. डॉक्टर, PRP म्हणजे नेमकं काय असतं? हा एक शब्द आम्ही बऱ्याचदा ऐकतो, पण PRP म्हणजे काय याबद्दल लोकांना माहित नसतं, ते सांगाल सविस्तर? येस, PRP आजकाल खूप सहजपणे ट्रीटमेंट केली जाते. PRPचा फुल फॉर्म आहे प्लेटलेट रिच प्लाझ्मा. याच्यामध्ये आपण काय करतो की रेग्युलर आपण कुठचंही ब्लड द्यायला जातो, ब्लड टेस्ट करायला, तसं ब्लड घेतलं जातं 10 ml आणि ते हाय स्पीडला आपण सेंट्रीफ्यूज करतो. सेंट्रीफ्यूज मध्ये काय होतं, तुमचे रेड ब्लड सेल्स असतात ते खाली राहतात आणि वरती एक ट्रान्सपरंट लिक्विड येतं ज्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. आणि हा प्लाझ्मा इट इज फुल ऑफ न्यूट्रिएंट्स, प्रोटीन्स, हेल्थ ग्रो फॅक्टर्स, जे आपला केस वाढीसाठी अतिशय उपयुक्त जे फॅक्टर्स असतात ते सगळे या प्लाझ्मामध्ये असतात. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे की याच्यात आपण तुम्हाला बाहेरनं काही औषध इंजेक्ट करत नाहीये. तुमच्याच ब्लड मधले जे काही न्यूट्रिएंट फॅक्टर्स आहेत हे आपण परत तुम्हाला इंजेक्ट करतात. सो इट इज टोटली सेफ आणि एक्सलंट ट्रीटमेंट. म्हणजे आणि PRP पण जनरली जेव्हा हेअर थिनिंग होतं, म्हणजे जी सुरुवात असते केस गळतीची, पेशंट्स आमच्याकडे येतात की डॉक्टर पातळ होत आहेत केस आमचे, तर सगळ्यांनाच हेअर ट्रान्सप्लांटची गरज नसते. सो अशा वेळेस आपण PRP त्या पेशंट्सला देऊ शकतो. डॉक्टर, ही ट्रीटमेंट असेल किंवा हेअर ट्रान्सप्लांटची ट्रीटमेंट असेल तर या ट्रीटमेंट नंतर पोस्ट केअर घेतल्यानंतर सुद्धा काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी जर समजा त्या व्यक्तीला सतत तेल लावण्याची सवय असेल किंवा जेल लावण्याची सवय असेल तर ते चालू शकतं का? येस, नक्कीच. तेल लावणं इज अ कॉमन ट्रीटमेंट. म्हणजे तेल लावण्यात काही धोका नाहीये त्याच्यामध्ये. पण जसं आपण सांगतो की पोस्ट केअर आपण त्यांना एक फॉलो करायला सांगतो, दे हॅव टू फॉलो दॅट पोस्ट केअर. नक्की. डॉक्टर, आणखी बरंच काही तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. हेअर किंवा हेअरफॉल किंवा केस गळणं किंवा केसांच्या या सगळ्या समस्या खूप साधारणपणे अलीकडे खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात. त्यामुळे बऱ्याच शंका आहेत त्या सगळ्या तुमच्याकडून त्या जाणून घ्यायच्या आहेत. मात्र इथं वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. हॅलो 24 तासमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेचच परतूया. हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण केसांवरील समस्यांविषयी अधिक जाणून घेतो आहोत. डॉक्टर सायली अथणीकर यांच्याकडून पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर सायली, तुमच्या क्लिनिकची नेमकी खास वैशिष्ट्य काय आहेत याविषयी आता सांगाल?
येस, नक्कीच. आता या पॅन्डेमिकच्या काळामध्ये वी आर ओपन फॉर व्हिडिओ कन्सल्टेशन. म्हणजे पेशंटला फिजिकली सारखं आपल्या क्लिनिकला यायची गरज नाहीये. तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ स्काईप चॅट करून आमच्या तज्ञ डॉक्टरांशी तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊ शकता. तुमचे विविध अँगलनी डॉक्टर्स फोटो विचारतील, ते फोटो तुम्ही ऑनलाईन पाठवू शकता आणि अकॉर्डिंगली तुम्हाला डॉक्टर्स, आपले तज्ञ डॉक्टर्स कन्सल्टेशन देतील की काय प्रकारे आपल्याला ट्रीटमेंट पुढे जायची, की PRP आहे, त्याच्यासोबत काही ट्रान्सप्लांट लागणार आहे का आपल्याला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑनलाईन मिळतील. आणि पॅन्डेमिक नंतर वी आर ओपन विथ ऑल नेसेसरी केअर, सॅनिटायझेशन असेल किंवा PPE किट्स असतील डॉक्टरचे, या सगळ्या गोष्टी आम्ही तत्परतेने पाळत आहोत. बरं डॉक्टर, मग आता सध्या तुमच्याकडून किंवा तुमच्या क्लिनिककडून कोणती विशेष ऑफर पेशंटसाठी आहे? येस, डेफिनेटली. आपली या वन डे ऑफर आहे ही, की 39,999 प्लस एक PRP ची ट्रीटमेंट आपण कॉम्प्लिमेंटरी देतो याच्याबरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण जेव्हा सर्जरीसाठी जातो तेव्हा आपल्याला बाहेर खूप जास्त प्राइस सांगितली जाते, पण या ऑफरमध्ये नक्कीच तुम्ही लाभ घ्या आणि अत्यंत अफोर्डेबल रेटमध्ये आपली या सर्जरीची प्राइस आहे. 15 रुपये पर ग्राफ्ट ही आपली ऑफर आहे आणि त्याच्यासोबतच की 0% इंटरेस्ट रेटवर आपण तुम्हाला सर्जरी सुद्धा उपलब्ध करून देत आहोत. बरं डॉक्टर, हेअर ट्रान्सप्लांट विषयी आपण ब्रेकवर जाण्याआधी बोलत होतो आणि त्याविषयी तुम्ही बरीच सविस्तर माहिती दिली, पण हेअर ट्रान्सप्लांट ही बघायला गेलं तर एक प्रकारची सर्जरीच आहे. मग अशा प्रकारची सर्जरी हा एखादा डायबेटिक रुग्ण करू शकतो का? येस, नक्कीच. समाजात याच्याबद्दल खूप जास्त मिथ आहे की डायबेटिक पेशंट्स हेअर ट्रान्सप्लांट करू शकत नाहीत किंवा काही, पण असं अजिबात नाहीये. जसं मी सांगितलं की आपण प्री केअरमध्ये एक प्रोफाईल करायला सांगतो ब्लडचं. पेशंटची ब्लड शुगर लेवल जर का कंट्रोल्ड असेल तर 100% वी कॅन गो अहेड विथ हेअर ट्रान्सप्लांट. त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि खूप छान रिझल्ट सुद्धा येतात पेशंट्सना त्याच्यामध्ये. डॉक्टर, मग जसं तुम्ही मगाशी पोस्ट केअरबद्दल सांगितलं, तर मग डायबेटिक रुग्णांच्या बाबतीत किंवा त्यांच्या केसमध्ये काही आणखीन विशेष काळजी घ्यावी लागते का? जसं तुम्ही सांगितलं की शेडिंगचा एक काळ असतो, मग त्या काळात आणखीन त्यांनी काही काळजी घ्यायला हवी? राईट. येस, डायबेटिक पेशंट्समध्ये त्यांनी त्यांचे मेडिकेशन्स रेग्युलर ठेवावे. आम्ही आमच्याकडनं सुद्धा त्यांना रेग्युलर फॉलोअप घेत असतो. स्पेसिफिकली डायबेटिक पेशंट्समध्ये त्यांचं हिलिंग कसं होतंय किंवा काय रेटनी त्यांचं हिलिंग होतंय याच्यावर आमच्या तज्ञ डॉक्टरांचं लक्ष असतं आणि त्याबद्दलचं वेळोवेळी त्यांना कन्सल्टेशन सुद्धा दिलं जातं. डॉक्टर, आणखीन एक शब्द अलीकडे बराच ऐकू येतो, बॉडी हेअर ट्रान्सप्लांट. बॉडी हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे नेमकं काय? येस, बॉडी हेअर ट्रान्सप्लांट म्हणजे काय? आपण जसं मी सांगितलं की या सर्जरीमध्ये आपण काय करतो, डोनर एरिया बघतो की जिथले हेल्दी हेअर फॉलिकल्स आहेत ते घेऊन आपण जिथे टकलाचा भाग आहे तिथे आपण ट्रान्सप्लांट करतो ते. सो आता चेस्टचा पार्ट आहे, फ्रंट चेस्ट आहे, बॅक चेस्ट आहे, जिथे हेल्दी फॉलिकल्स असतील बॉडीवरचे आपण तो सिंगल हेअर फॉलिकल घेऊन आपण तो ट्रान्सप्लांट करतो. आता याच्यात आपण ग्राफ्ट बघतो. आता सिंगल हेअर फॉलिकल असतो एक आणि 3-4 फॉलिकल्स मिळून एक ग्राफ्ट बनतो. सो आपले तज्ञ डॉक्टर जेव्हा कन्सल्टेशन घेतात तेव्हा ते बघतात की किती ग्राफ्ट्स लागणार आहेत पेशंटला, अकॉर्डिंगली ते कन्सल्टेशन देतात. तो पूर्ण एरिया आपल्याला कव्हर करायला लागतो ट्रान्सप्लांटसाठी. बरं, ट्रान्सप्लांट केल्यानंतर तुम्ही सांगितलं आहे की पोस्ट ट्रान्सप्लांटमध्ये काय काय नेमकी काळजी घ्यावी लागते आणि ह्या सगळ्या गोष्टी, पण या व्यतिरिक्त आणखीन एक भीती लोकांच्या मनात असते हेअर ट्रान्सप्लांटला येण्याआधी की हेअर ट्रान्सप्लांट यशस्वी होईल का, किंवा जर हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर काही 1-2 वर्षानंतर पुन्हा एकदा केस गळू लागतील का, अशा प्रकारचे अनेक गैरसमज असतात किंवा एक भीती असते पेशंटच्या मनात. तर अशा पेशंट्सना तुम्ही काय सांगाल? येस, मी अशा पेशंट्सला असंच हेच सांगू इच्छिते की अजिबात काळजी करण्यासारखं काहीही कारण नाहीये. जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करतो तेव्हा हे एक प्रकारचे नवीन केस तुम्हाला आले असतात, त्यामुळे इट्स अ रेग्युलर प्रोसेस की जी आपली पूर्वीपेक्षा खूप हेल्दी तुमचे केस याच्यामध्ये झालेले असतात रादर. बरं, मगाशी तुम्ही बोलताना जसंच म्हणालात की पॅन्डेमिकच्या काळात घाबरण्यासारखं काहीच कारण नाहीये. अच्छा,
पॅन्डेमिकच्या काळामध्ये जसं तुम्ही मगाशी म्हणालात की व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध आहे, मात्र हे व्हिडिओ कन्सल्टेशन करण्यासाठी नेमकं पेशंट्सनी तुमच्याशी कसं कनेक्ट झालं पाहिजे किंवा त्यांनी तुमच्याशी कसा संवाद साधला पाहिजे याविषयी थोडं सविस्तर सांगाल? येस, आपले नंबर्स फ्लॅश होत आहेत स्क्रीनवर. पेशंटनी त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा. आपले डॉक्टर्स कन्सल्टेशनसाठी आहेत तिथे. त्याचप्रमाणे फक्त महाराष्ट्रात नाही तर ऑल ओव्हर इंडिया आपल्या खूप ब्रांचेस आहेत. त्यांनी त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करावा आणि आपले डॉक्टर्स ऑनलाईन कन्सल्टेशन देऊन त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे देऊ शकतात. डॉक्टर, जसं आपण मगाशी कारणांविषयी बोलत होतो की वेगवेगळी कारणं आहेत आणि यातलं एक कारण असतं ते म्हणजे स्ट्रेस लेवल सध्या खूप वाढलेली आहे. ही स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे त्याची परिणिती कुठेतरी केस गळण्यामध्ये होत असते. तर हे केस गळायला लागले की आणखीन चिंता वाढते, आणखीन टेन्शन येतं. तर मग या हेअर फॉलनं त्रस्त असलेल्या सगळ्या पेशंट्सना तुम्ही काय सल्ला द्याल? येस, डेफिनेटली. आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये की आता केस गळायला लागले की अरे बापरे मी काय करू. वी डेफिनेटली हॅव सोल्युशन फॉर इट. जसं की मी सांगितलं की केस गळायला लागले की दरवेळेस तुम्हाला ट्रान्सप्लांटचीच आवश्यकता आहे असं अजिबात नाहीये. वी कॅन स्टार्ट विथ PRP, हेअर थिनिंग असेल तर. आणि जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला टक्कल पडलेलं आहे असं दिसतं तेव्हाच आपल्याला हेअर ट्रान्सप्लांटची गरज लागते. सो अजिबात घाबरून जाऊ नका. तुमचा कॉन्फिडन्स अजिबात डगमगू देऊ नका. आणि प्लीज असं काही तुम्हाला वाटत असेल तर आपले नंबर फ्लॅश होत आहेत इथे. नक्कीच आमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा. ते नक्कीच तुम्हाला मार्ग दाखवतील. नक्की डॉक्टर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात. मात्र या काळामध्ये आणखीन अशी माहिती हवी आहे की हेअर फॉल होऊ नये किंवा हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर सुद्धा म्हणा किंवा त्याआधी काही विशिष्ट आहार किंवा त्याच्यामध्ये काही बदल केला पाहिजे का केसांच्या दृष्टीने? येस, डेफिनेटली. जेव्हा आपण स्किन आणि हेअर बद्दल बोलतो तेव्हा तुमचा डाएट किंवा तुमचा आहार आहे हा खूप मोठा रोल प्ले करतो. जेव्हा हेअर लॉस व्हायला लागतो किंवा बॉल्डनेसकडे आपण जायला लागतो तेव्हा तुमचा प्रोटीन इंटेक हा खूप चांगल्या प्रकारे सकस आहार आपण म्हणतो तो घ्यायला यायला पाहिजे. त्याच्यानंतर पाणी, वॉटर इंटेक हे खूप महत्वाचं आहे. दिवसाला 3 ते 4 लिटर पाणी हे प्यायला पाहिजे. त्यामुळे स्किन स्ट्रक्चर म्हणा किंवा हेअरचं तुमचं स्ट्रक्चर आहे हे खूप जास्त चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकता तुम्ही. आणि ट्रीटमेंट नंतर सुद्धा आम्ही हेच सांगतो की तुम्हाला एक प्रॉपर डाएट फॉलो आपण करायला देतो की जेवढं मॅक्झिमम तुम्ही प्रोटीन इंटेक घ्याल तेवढे तुमचे हेअर फॉलिकल्स नक्कीच चांगले राहू शकतील आणि आपण जे काही ट्रीटमेंट केली आहे त्याला आपण न्याय देऊ शकू. बरं डॉक्टर, हेअर ट्रान्सप्लांट म्हटलं की अनेक जणांना चिंता असते ती म्हणजे त्याची फी किती असेल किंवा त्याबद्दल या फी मध्ये काही सूट क्लिनिककडून तुमच्या देण्यात येते का किंवा ती कशा पद्धतीने देता येईल याविषयी तुम्ही मार्गदर्शन करू शकाल का? येस, जसं मी मगाशी सांगितलं की जेव्हा पेशंट इन्क्वायरी करतो की आम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करायचा आहे किंवा हेअर फॉल करतोय तर म्हणजे क्लिनिक्समध्ये फोन केल्यानंतर ती अमाऊंटच एवढी जास्त असते सर्जरीची की तेव्हाच पेशंट घाबरून जातो. 1.5 लाख 2 लाख. पण आपल्याकडे जसं मी सांगितलं की आपली ही 1 डे ऑफर आहे की याच्यामध्ये आपण 39,999 प्लस आपण एक PRP ची ट्रीटमेंट याच्यात फ्री आणि कॉम्प्लिमेंटरी देतोय. त्याच्यासोबतच की ज्यांना खूप एक्सपेन्स करणं शक्य नाही त्यांच्यासाठी आपण 0% इंटरेस्ट रेटवर आपण त्यांना ही सर्जरी उपलब्ध करून देतोय. डॉक्टर, तुम्ही प्री केअर बद्दल बोलत होता तर मग ही प्री केअर साधारणपणे किती दिवसांपासून सुरू होते किंवा त्या ज्या दिवशी सर्जरी करायची आहे तेव्हाच असते का? काय सांगाल त्याविषयी? येस, प्री केअर मी सांगितलं की आपण प्री केअर सांगतो की जे कोणी अल्कोहोलिक आहेत, मद्यपान करतायत, स्मोकिंग करतायत किंवा ज्यांना खूप जास्त चहा आणि कॉफीची सवय आहे तर या लोकांना आपण साधारण सर्जरीच्या आधी 10 ते 15 दिवस हे सगळं थांबवायला लागतो. कारण जेव्हा आपण सर्जरीला पेशंट ऑन बेड घेतो तेव्हा या गोष्टींचा त्याच्यावर इफेक्ट होतो. तो आपल्याला दिसला नाही पाहिजे. म्हणूनच आपण ब्लिडिंग टाइम आणि क्लॉटिंग टाइम या इतर हे सगळे ब्लड प्रोफाईल सुद्धा आपण त्यांना करायला सांगतो. एखाद्याला रक्ताच्या आजाराची समस्या असेल तर त्याच्यासाठी हे उपयुक्त आहे? येस, जसं मी सांगितलं की आपण प्रोफाईल करतोय, प्री प्रोफाईल. त्यात काही ब्लड टेस्ट आहेत किंवा काही जसं मी सांगितलं डायबिटीज, शुगर लेवलच्या टेस्ट आहेत. ते आपण यासाठीच करायला सांगतो त्यांना की आपल्याला त्याचं निदान होऊ शकतं आणि आपण त्यांना व्यवस्थित गाईड करू शकतो अशा पेशंट्सना.
अनेक केसांच्या खरं म्हणजे समस्या आता खूप वाढलेल्या आहेत आणि त्यामुळेच अनेकदा केसांच्या बाबतीत नेमकं काय करावं हे पेशंट्सना कळत नाही. मात्र तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याबरोबरच हॅलो 24 तास या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह.